हम वचन की तरफ बढ़ते हैं। गेल्या वेळेला आपण पाहिलं योहान 4:23 मध्ये, गए वक्त हमने देखा योहान 4 से 20 23 4 से 30। यूहन्ना का 4 अध्याय और वचन 23 हमने देखा था। एक बार फिर से वो पढ़ेंगे। यूहन्ना का ये तो 4 होने वाला अध्याय है। वचन 30 हम पढ़ेंगे। योहान 4 वचन 23 अपन वाचू। वचन 23 हम पढ़े हैं। हाँ, परंतु वह समय आता है, वरन अब भी है, जिसमें सच्चे भक्त पिता की आराधना आत्मा और सच्चाई से करेंगे, क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही आराधकों को ढूंढता है। हाँ, कारण बाप मराठीतून वाचतो, परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील, अशी वेळ येत आहे व आता आली आहे, कारण आपली अशीच भक्ती करणाऱ्यांस बाप शोधत आहे। हालेलुया। हालेलुया। प्रभूला धन्यवाद देऊ की आजच्या या रविवारच्या दिवशी प्रभु को धन्यवाद देंगे कि इस रविवार समय पुन्हा एकदा परमेश्वराची स्तुती आराधना करण्याची संधी आपल्याला मिळाली। फिर एक बार परमेश्वर की स्तुति और आराधना करने की संधि हमें मिल रही आणि है। मला खात्री आहे की प्रत्येकानं या वचनाप्रमाणे केलेली आहे। और मुझे पूरा विश्वास। यकीन है कि वचन के अनुसार सभी को मिलेगा। हालेलुया। हालेलुया। नक्की ना? केले या वचनाप्रमाणे प्रभूची आराधना, या वचनाप्रमाणे प्रभूची भक्ती। हालेलुया। सगळ्यांनी सबने की है। आइए मिलते एक दूसरे से। प्रेज द लॉर्ड। जय यीशु। हाँ, ट्राय करतो। देवाची भक्ती आत्म्यात आणि खरेपणात केली पाहिजे। परमेश्वर की भक्ति आत्मा और सच्चाई में करनी चाहिए। आणि वचनात असं म्हटलंय की अशी वेळ आता आली आहे, और वचन ऐसा कहता है कि अभी वो समय आ चुका है। आणि देव अशी भक्ती करणाऱ्यांना काय करत आहे? शोधत आहे। और परमेश्वर ऐसे भक्ति करने वाले लोगों को ढूंढ रहा है। आपण स्वतःला म्हणूया, मी आज अशी भक्ती करताना देवाला सापडलो आहे। हम आज कहेंगे खुद से कि हम ऐसी भक्ति करेंगे कि परमेश्वर हमारी भेंट ले। हालेलुया। प्रभूला धन्यवाद। या पुढे आपण पाहूया। परमेश्वर को धन्यवाद। इसके बाद हम देखेंगे, गेल्या वेळेला आपण पाहिलं की काही उदाहरणं घेऊन आपण शिकलो की देवाची आराधना स्तुती कशा रीतीने केली पाहिजे। गए वक्त हमने देखा कि हम कैसे उदाहरण लेके स्तुति और आराधना हमें करना चाहिए। मरियाच्या हृदयातली भक्तीचं उदाहरण आपण पाहिलेलं होतं। मरियम की जो भक्ति है उसका उदाहरण हमने देखा। आणि आपण पाहिलं की मरिया आणि तिच्याबरोबर प्रभूचे अनेक दुसरे काही शिष्य देखील होते। मरियम और उसके साथ और भी प्रभु के शिष्य थे। परंतु आपल्याला पाहायला मिळतं की जे त्या इतर शिष्यांना मिळालं नाही त्याच्यापेक्षा अद्भुत आणि खूप सुंदर मरियेला मिळालं। जो बाकी के शिष्य को नहीं मिला उससे अधिक सुंदर मरियम को मिला। हालेलुया। हालेलुया। काय मिळालं तिला? पहिली गोष्ट म्हणजे प्रभूचे सुंदर शब्द तिला ऐकायला मिळाले। मरियम को क्या मिला? परमेश्वर के सुंदर शब्द मिले। दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट की प्रभूने तिला दर्शन दिलं। दूसरी और सबसे महत्वपूर्ण चीज कि परमेश्वर ने मरियम को अपने दर्शन आणि दिए। मला असं वाटतं और की मुझे ऐसा आपल्या लगता जीवनामध्ये है कि हमारे जीवन में या दोन गोष्टी ज्या दिवशी घडतील ये दो चीजें जब पूर्ण होगी, त्या दिवशी खरोखर प्रभू आपल्याला भेटल्याचा आनंद मिळेल। उस दिन परमेश्वर से हमारी भेंट मिलने का हमें आनंद होगा। स्वर्गीय आनंद मिळाल्याचा एक अनुभव त्या दिवशी आपल्याला होईल। स्वर्ग आनंद जो मिलेगा उसकी जो पूर्णता है वो हमें महसूस होगी। त्यासाठी आपल्या हृदयातली तळमळ, आपल्या हृदयातली व्याकुळता रोज आणि रोज परमेश्वर पाहत आहे। और इसीलिए हमारे जो हृदय है, हमारा जो हृदय हम परमेश्वर को अर्पण करते हैं वो परमेश्वर देखता है। वरवरून आपल्याला देवाची भक्ती करायची नाहीये प्रियांनो। हमें ऊपर ऊपर से परमेश्वर की भक्ति नहीं करनी है मित्रों। कारण का भक्ती काय करते? आम्हाला देवाशी भेट घडवून देते।
क्योंकि भक्ति क्या करती है, हमें परमेश्वर की भेंट कराती है। हालेलुया। हालेलुया। भक्ती आमचं देवाबरोबरचं जवळचं नातं जोडून देते. भक्ति हमारी भक्ति होती है वो हमारा जो नाता होता है परमेश्वर से वो जोड़ देती है। बाकीच्या कोणत्याच गोष्टी देव आपल्याकडून मागत नाही प्रियांनो. और कोई भी चीज़ परमेश्वर हमसे नहीं मांगता, पर केवल भक्ति। हालेलुया. पण एक हालेलुया. गोष्ट तो मात्र म्हणतो की मी अशा भक्तांना शोधित आहे. पर एक चीज़ परमेश्वर कहता है कि मैं ऐसे भक्ति करने वालों को ढूंढ रहा हूँ। हालेलुया. मी हालेलुया. माणसाला याच्यासाठी निर्माण केलं आहे की त्यानं माझी स्तुती करावी. मैंने इंसान को इसीलिए बनाया है ताकि वो मेरी स्तुति करे। बस माणसाकडून देव दुसरं काहीही मागत नाही. और परमेश्वर कुछ भी नहीं चाहते मनुष्य से कि वो उसे सच्ची भक्ती शिवाय भक्ति तो करे। दुसरं काही मागत नाही. भक्ति के अलावा परमेश्वर कुछ नहीं चाहते। हालेलुया. हालेलुया। म्हणजे इसका देव मतलब है- हा भुकेला आहे आणि तो भक्ताच्या भक्तीचा भुकेला आहे. इसका मतलब परमेश्वर जो है वो ये चाहते हैं पूर्ण रूप से कि हम उसकी भक्ति करें। जब हमें जेव्हा आम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज पडते त्यावेळेला आपण काय करतो, देवाकडे मागतो. जब हमें किसी चीज़ की ज़रूरत होती है तो हम क्या करते हैं, हम परमेश्वर के सामने हाथ फैलाते हैं, हम मांगते हैं परमेश्वर मग से। मग ती कोणतीही गोष्ट असू दे, आपल्याला खात्री असते जरी अशक्य असले तरी प्रभू मला मिळवून देईल. फिर वो कोई भी चीज़ हो, हमें पूर्ण यकीन होता है कि परमेश्वर हमें वो चीज़ देगा आणि देव आम्हाला ती मिळवून देतो. और परमेश्वर हमें देते हैं। आमची भूक मिटते, हमारी भूख मिट जाती है, आमची तहान मिटते, हमारी प्यास मिट जाती है, आम्हाला आनंद मिळतो, हमें खुशी होती है, आम्ही हृदयातून धन्यवाद देतो. हम पूर्ण हृदय से धन्यवाद देते हैं परंतु परमेश्वर को। कदाचित कित्येक वर्ष देवाला तुम्ही भुकेलं ठेवलेलं असेल. पर ऐसे कितने साल हो गए अभी कि आपने परमेश्वर को ऐसे ही रखा है, परमेश्वर आपका इंतजार कर रहा है। कारण कदाचित तुम्ही आत्म्यात आणि खरेपणात भक्ती केलेली नसेल म्हणून देव अजूनही भुकेला आहे. क्योंकि आपने सच्चाई में पूर्ण रीति से भक्ति नहीं की है, इसीलिए परमेश्वर अभी भी। हम जब दाऊद को देखते हैं तेव्हा दावीद राजाचं हृदय भक्तीनं भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हम देखते हैं कि दाऊद राजा का जो हृदय है वो भक्ति से पूर्ण है। देवानं त्याला निवडण्यापूर्वी सुद्धा तो प्रभूची स्तुती करत होता. परमेश्वर ने दाऊद को चुनने से पहले वो परमेश्वर की महिमा और आराधना है ना, करता जिथे था। मेंढरं घेऊन जायचं तिकडे काय करायचं, तो गाणी गात राहायचा. जैसे हमने देखा वचन के द्वारा कि जब वो ले जाता था अपने भेड़ को, तभी वो परमेश्वर की गाना भक्ति करते थे। हालेलुया. और त्याच्यानंतर आपण पाहतो की ज्या वेळेला त्याच्यावर अभिषेक झाला और जब हमने देखा कि दाऊद राजा पर अभिषेक हुआ, त्यावेळेला त्याची आराधना किंवा त्याची भक्ती कमी झाली नाही, और हमने देखा कि दाऊद राजा की भक्ति फिर भी कम नहीं हुई अभिषेक के बाद उलट भी। त्याची भक्ती आणखीन वाढायला लागली. पर परमेश्वर की भक्ति और भी बढ़ गई दाऊद आपण आपल्या राजा की। स्वतःकडे दुनिया की कोई चीजें हमें मिल जाती है अगर, की आपलं जीव समाधान पावतो. तब हम समाधान मानते हैं उन चीजों में। आणि जी उत्तम गोष्ट देवाला जी द्यायची और जो सबसे बेहतरीन चीज है जो परमेश्वर को हमें देनी है, ती आपण कधी कधी विसरून जातो. वो हम भूल जाते हैं। परंतु दाविदाकडे पावा, पर हम दावीद की तरफ देखेंगे, जरी तो राजा होता, अगर वो राजा भी ठहरा, त्याच्यावर देवाचा अभिषेक होता, अभिषेक भी था, त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी होती, बहुत बड़ी जिम्मेदारी थी, पण तो हे जाणून होता पर उसे ये पूर्ण रीति से की हे पता था सर्व सांभाळायला कि ये सब कुछ संभालने के लिए माझी बुद्धी किंवा माझी ताकद उपयोगी पडणार नाही, मेरी बुद्धि और मेरी ताकत का कोई भी मूल्य नहीं, पण माझ्या हृदयातून आत्म्यानं आणि खरेपणानं निघालेली भक्ती, पर मेरे हृदय से आत्मा और सच्चाई से निकलने वाली भक्ति, ती भक्ती मला ताकद मिळवून देईल. वो भक्ति मुझे सामर्थ्य ती देगी, भक्ती मला सामर्थ्य मिळवून देईल. वो भक्ति मुझे सामर्थ्य देगी। आणि म्हणून देवासाठी त्याचा जीव तळमळतो. इसीलिए परमेश्वर के लिए दाऊद का जो दिल है वो हमेशा ही व्याकुल होता था, व्याकुल होतो, तळमळतो, त्याचा जीव तळमळतो. व्याकुल होता था दाऊद का हृदय। आपण गाणं गातो नाही का, हम जब गीत गाते हैं, जैसे हिरनी पानी के लिए जैसे हिरनी पानी के लिए, वैसे ही प्रभु मैं तेरे लिए वैसे ही प्रभु मैं तेरे लिए हाफता हूँ, हाँफता हो। असं हे गाणं आपण हिंदी मधलं गाणं गातो, बरोबर आहे. ऐसे ही हम हे- गाते हैं। हे गाणं ज्या वेळेला आपण गातो ये गाना जब हम गाते हैं, त्यावेळेला खरोखर त्या स्थितीचा आपल्याला अनुभव येतो का? तब उस स्थिति का सच में हमें अनुभव आता है। हालेलुया. हालेलुया। नाहीतर मग काय होईल, मी त्या फक्त ओळी वरच्यावर वाचल्या
तो क्या होगा, हम सिर्फ ऊपर ही ऊपर देखेंगे और समझेंगे, वरून मी फक्त गायलो. ऊपर ऊपर से हम गाएंगे. कोण मला सांगेल ह्याच ओळी एका मराठी गाण्यामध्ये सुद्धा आहेत? कौन मुझे बताएगा कि ये जो शब्द है ये मराठी गाने में भी है? माहित आहे कोणाला? किसी को पता है? कोण बोलून दाखवेल? कौन बताएगा? मराठी गाणं. मराठी गाने हिंदी में मला भी है सगळे ये. सांगतील, मला माहिती होतं, गॅरंटी आहे मला त्याची. हं? देवाच्या भेटीसाठी त्या गाण्यामध्ये आहे. अजून एक जे गाणं आपण खूप वेळेला घेतो, और एक जो गाना है जो हम हर बार लेते हैं उसमें भी ये गीत है. पाण्यासाठी साऱ्या जीवाने धापा टाकी, तसा माझा जीव माझ्या प्रभू तानेला तुझ्या. नुसतं गाणं आणि आत्म्यानं गाणं. सिर्फ गाना और आत्मा से गाना. आता तुम्ही गायलं ना, आत्म्याने गायलं, अभी जो आपने गाया वो आत्मा से गाया, ते भाव होते त्याच्यामध्ये. वो भावना थे उसमें. हालेलुया. हालेलुया. म्हणून जे जे गाणं तुम्ही गाणार आहात ना, इसलिए जो जो गाना आप गाने वाले हैं त्या गाण्याच्या खोल अर्थामध्ये डुंबून जायचं. उस गाने के मूल्य अर्थ में आप डूब जाइए. किती खोल, किती म्हणजे दावीद राजानं तो अनुभव घेतलेला असणार. दाऊद राजा ने वो अनुभव लिया है, कारण संकटाच्या काळात तो जंगलामध्ये इकडे तिकडे गुहेमध्ये भटकत होता. क्योंकि वो जंगल में गुहों में यहाँ वहाँ भटक रहा था. खाण्यापिण्याची त्याची किती आबाळ झाली असतील. और खाने पिणे के वांदे. खाने पीने के लाले पड़े होंगे. और दाऊद राजा के खाने पीने के लाले भी पड़े होंगे जब वो भटक रहा था. हालेलुया. हालेलुया. आणि त्यामुळे त्याला ती जाणीव आहे. क्योंकि इसलिए उसे वो अनुभव है. म्हणून तो स्तोत्र संहिता 42:1 आणि 2 मध्ये काय म्हणतो पहा. इसलिए स्तोत्र संहिता भजन संहिता 42 भजन संहिता भजन संहिता 42 एक और 42 भजन संहिता 42 1 और 2 में ऐसा कहा गया है. एक मिनिट. मराठी वाचतो. मराठी वाचा. जशी हरिणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. जैसे हिरनी पानी के लिए वैसे ही मेरा मन परमेश्वर के लिए तड़पता है. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मेरा हृदय परमेश्वर के लिए, जिंदा खुदा के लिए तड़प रहा है. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन. मैं कभी परमेश्वर के सामने आके अपनी जी हुजूरी दूंगा. किती किती व्याकुळता भरली आहे पहा त्या शब्दांमध्ये. आप देखेंगे कि कितनी व्याकुलता भरी हुई है इन शब्दों में. किती देवाच्या भेटीसाठी ओढ लागली आहे त्याच्या मनाला. कितनी तड़प है दाऊद के हृदय में परमेश्वर के भेंट के लिए. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय, जेव्हा जेव्हा तुम्ही गुडघ्यावर जाता, और मुझे यही बताना है कि जब जब आप घुटनों पर जाते हो, जेव्हा जेव्हा तुम्ही आराधनेमध्ये जाता, जब जब आप आराधना में जाते हो, ही तळमळ तुमच्यामध्ये दिसली पाहिजे. ये तड़प आप में दिखनी चाहिए. तुमचे दुःख राहू द्या बाजूला. आपके दुख अभी मत सोचिए उन बारे में. तुमची संकट राहू द्या बाजूला. आपके संकटों के बारे में मत तुमचे सोचिए. प्रश्न राहू द्या आपके बाजूला. कष्टों के बारे में मत सोचिए. त्यावेळेला असं समजून जा की आता माझा देव आणि मी. ऐसा समझिए कि परमेश्वर और मैं. हालेलुया. आणि मी हालेलुया. आता शोधेन. अभी मैं ढूंढूंगा. मी आता त्याला पाहीन. अभी मैं मी परमेश्वर आता को त्याला हाक मारीन. अभी मैं परमेश्वर को पुकारूंगा, हालेलुया. इथे ग्रहण करूंगा. म्हटलंय केव्हा मी देवासमोर येऊन हजर होईन. यहाँ लिखा है कि दाऊद राजा कहते हैं कि कभी मैं परमेश्वर के सामने आऊंगा. हालेलुया. बोटीवर असताना जीवाला असं वाटतं की नाही, कोळीवाडा. कोलीवाड़ा कंपनी, आप जब बोट पर रहते हैं तभी ऐसा महसूस होता है आपको. हालेलुया. 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 कामावर गेल्यानंतर वाटतं की नाही, आप जब काम कधी पर एकदा जाते घरी हो तो- पोहोचतो. आप जब काम पर रहते हो तो आपको ऐसा लगता है कि कभी बैग उठाकर मैं घर जा रहा हूँ. हालेलुया. हालेलुया. परदेशात राहणाऱ्या व्यक्तीला वाटतं की नाही, कधी मी माझ्या घरी जातो आणि माझ्या पत्नीला भेटतो. बाहर गांव रहने वाले जो व्यक्ति है उनको भी यही लगता होगा कि कभी मैं घर जाकर अपने पत्नी से मिलता हालेलुया. हूँ. दाविदाचा हालेलुया. जीव तसाच प्रभूच्या भेटीसाठी तळमळतो. दाऊद का जो हृदय है वैसे ही तड़प रहा है परमेश्वर की आणि भेंट के लिए. प्रियांनो, खरी भक्ती, खरी आराधना हीच आहे की देवासाठी आपला जीव तळमळला पाहिजे. और सच्ची भक्ति यही है कि परमेश्वर के लिए हमारा हृदय तड़पना चाहिए. कदाचित आतापर्यंत तुम्ही आपल्या प्रभूला काही दिलं नसेल,
ऐसा भी हो सकता है कि परमेश्वर को आपने अभी तक कुछ नहीं दिया हो, परंतु आजपासून ही वेळ आहे की उत्तमातलं उत्तम आपण त्याला देऊया. पर आज वो दिन है कि आप हालेलुया. सबसे बेहतरीन भेंट परमेश्वर को दे, सबसे बेहतरीन हालेलुया. भेंट दे. हालेलुया. काईन आणि हबेलाचं अर्पण तुम्हाला माहिती आहे? काइन और हाबिल का काईन आणि हबेलाचं अर्पण केन और एबल का जो अर्पण था वो शायद आपको पता होगा, सगळ्यांना माहिती आहे. सबको पता है. हालेलुया. हालेलुया. एकाचं देवानं स्वीकारलं, एकाचं देवानं स्वीकारलं नाही. जो एबल था उसका जो अर्पण है परमेश्वर ने स्वीकारा, बट जो केन है उसका अर्पण नहीं स्वीकारा आज था. आज या ठिकाणी सगळ्यांनी भक्ती केलेली आहे, आज यहाँ इस स्थान पर सबने भक्ति की है, पण किती जणांचं हृदय, किती जणांचा आत्मा म्हणतोय माझी भक्ती माझ्या प्रभूने स्वीकारलेली आहे. पर किन किन लोगों को ये पूर्ण यकीन है कि परमेश्वर ने मेरी भक्ति स्वीकारी ते है, खरे आशीर्वादित आहेत. वो सच में आशीर्वादित है. त्यांचा जीव तृप्त झाला. उनका जो हृदय है वो तृप्त हो चुका है. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी म्हणतो तुम्ही गायन करता त्यावेळेला ते शब्द बघा, ते भाव बघा आणि स्वतःला विसरून जा. इसलिए मैं कहता हूँ कि जब आप गीत गाते हो आराधना में, तो वो शब्द की तरफ अपना मन लगाए और भूल जाइए खुद को और परमेश्वर को सच्ची भक्ति विचार दीजिए. करा, सकाळपासून दुपारपर्यंत, संध्याकाळची गोष्ट सोडा, सकाळपासून दुपारपर्यंत तुम्ही घोटभरही पाणी प्यायलेलं नाही आहेत. सोचिए कि सुबह से लेकर दोपहर तक आपने एक भी बूंद की पानी नहीं पिए है, त्यावेळेला तुमचा जीव त्या पाण्यासाठी कसा कासावीस होईल? तो उस पानी के लिए आपका दिल कैसे तड़पेगा? होईल की नाही? होगा या नहीं? पण विचार करा, आजूबाजूला काहीच नाहीये. सोचिए आसपास कुछ भी नहीं है. हं? हल्ली जर प्रत्येक दुकानात बाटल्या मिळतात हो पाण्याच्या. अभी तो हर दुकान में बॉटल मिलती है पानी की. हालेलुया. हालेलुया. म्हणून कदाचित आपल्या लोकांना त्या हरणीसारखी तहान लागत नाहीये. इसलिए शायद हमें वो हिरनी जैसी प्यास नहीं लगती. हालेलुया. हालेलुया. पण दावीद राजा जंगलात होता तेव्हा बाटल्या पुरवायला कोण नव्हतं पाण्याचे तिकडे. पर दाऊद राजा जब जंगल में था तब वहाँ बॉटल देने वाला कोई नहीं हालेलुया. था. आणि म्हणून हालेलुया. म्हणतो माझा जीव धापा टाकतो. इसीलिए दाऊद कहता है कि मेरा दिल तड़प रहा पण है जेव्हा परमेश्वर गाणं के घाल ना त्या तेव्हा आपले डोळे बंद ठेवून ती कल्पना करा, ते भाव हृदयात येऊ द्या की प्रभू इतकी वर्ष झाली. आप जब आराधना करते हो, स्तुति करते हो, तो आंखें बंद करके ये सोचिए कि वो जो शब्द है वो मन में उतरने दीजिए. आमेन. इतकी वर्ष झाली प्रभू, इतने साल बीत गए जे परमेश्वर. मरियेनं ऐकलं ते मला ऐकायला मिळालं नाही. इतने साल बीत गए जो मरियेनं ऐकलं ते जो मला मिरियम ऐकायला ने सुना मिळालं. वो मुझे सुना, जो मिरियम ने सुना परमेश्वर से वो मुझे सुनने नहीं मिला. जे मरियेनं पाहिलं ते मला पाहायला जो मिळालं मिरियम नाही. ने देखा वो मुझे देखने नहीं मिला. जो अनुभव दावीद राजाने घेतला तो मला घेता आला नाही. जो परमेश्वर की भेंट है दाऊद राजा ने ली, जो मुझे आज भी नहीं मिली. मला माझ्याविषयी थोडंसं सांगायला माझ्या मोठेपणासाठी नाही, पण प्रभूच्या गौरवासाठी सांगतो. मेरे बड़ेपन के लिए नहीं, पर मैं आपको कुछ बताना चाहूँगा. मी जेव्हा जेव्हा गाणी लिहितो किंवा मी जेव्हा जेव्हा गाणी गातो ना, त्यावेळेला मला असं वाटतं की आता माझ्याबरोबर प्रभू आहे. मैं जब जब गाने लिखता हूँ और गाता हूँ तब मुझे ये महसूस होता है कि परमेश्वर मेरे साथ है. हालेलुया. आणि हालेलुया. त्या गाण्याने अनेक लोक आशीर्वादित झालेल्या साक्षी सुद्धा मला ऐकायला मिळतात. और उस गाने से बहुत सारे लोग आशीषित हुए, ये भी मुझे सुनने मिलता है. हालेलुया. हालेलुया. मला वाटतं किती प्रभू तू चांगला आहेस, मैं सोचता हूँ कि परमेश्वर कितना भला है, की थोडंसं का होईना पण दाविदाचं हृदय तू मला दिलं आहेस. थोड़ा भी क्यों ना हो कि परमेश्वर मी प्रभूविषयी ने दाऊद का खूप- हृदय मुझे दिया है. खूप आणि खूप आभारी आहे या बाबतीमध्ये. मैं परमेश्वर की तरफ बहुत बहुत धन्यवादित हूँ इस विषय की उसने मुझे ऐसा हृदय दिया है. हालेलुया. हालेलुया. मला ते गाणी काही गाणी आठवतात आणि मग माझं पण हृदय खूप आनंदानं भरून येतं. कुछ कुछ गाने मुझे याद आते हैं और मेरा जो हृदय है वो भरपूर हो जाता है आनंद से. आओ मेरे प्रभु, आओ मेरे प्रभु, दिल में मेरे आजा, पावन मुझको, ओ दिल में मेरे, हाँ पावन मुझको, आओ मेरे
कसं वाटतं हृदयात, कैसा महसूस होता है आपके हृदय में अब? कसं वाटतं मनाला? कैसे महसूस होता है आपके मन में? हालेलुया. हालेलुया. आणि हे गाणं तुम्हाला सांगतो, और मैं आपको बताता हूँ, ये जो गीत है, जेव्हा प्रभूमध्ये मी नवीन होतो जब मैं नया था प्रभु में आणि दिवसभर काम करून थकलेलो होतो, और दिन भर काम करके थका हारा आता था, संध्याकाळच्या वेळी मायकलच्या घरी मागच्या दरवाज्यात बसलो होतो शाम के दिन माइकल जी के घर पर मैं उसके पीछे वाले द्वार पे बैठा था आणि मग देवाचे हे शब्द आले. और परमेश्वर के शब्द आए. असं वाटायला लागलं की प्रभू तू आत्ता येऊन भेटशील तर किती बरं होईल. ऐसा महसूस हुआ कि अब भी आकर मिलो पर प्रभु, तो क्या उत्तम बात आणि होगी. हे गाणं प्रभूने मला दिलं. और ये परमेश्वर ने गीत मुझे आणि दिया. तुम्हाला या गाण्याविषयी सांगतो, हे गाणं जेव्हा पंढरपूरच्या काही लोकांनी ऐकलं और ये गाना जब पंढरपुर के कुछ लोगों ने सुना, तेव्हा त्यांनी साक्ष देऊन सांगितलं की या गाण्यामुळे आम्ही आशीर्वादित झालो. तभी उन्हें साक्ष्य दी और कहा कि ये इस गाने की वजह से हम आशीर्वादित हुए. काही नवीन लोक त्यामुळे प्रभूकडे तारणाच्या कडे वळाले. और नई बात यह है कि तभी मैं परमेश्वर की तरफ आगे बढ़ रहा था. गाण्याचं सामर्थ्य हे आहे प्रियांनो, गाने की शक्ति यही है मित्रों. भक्तीची शक्ती ही आहे प्रियांनो. भक्ति की शक्ति यही है. हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. परमेश्वर म्हणून को त्याला बोलवा, इसीलिए परमेश्वर को बुलाइए, येशूला बोलवा. यीशुआ को बुलाइए. हालेलुया. हालेलुया. कोण म्हणतं येशू येत नाही? कौन कहते हैं कि यीशु राजा नहीं कोण आते? म्हणतं येशू येत कौन नाही? कहता है कि यीशुआ नहीं आते? अरे तुम्ही मरियेसारखं त्याला बोलवत नाही, अरे आप मरियम जैसे उन्हें बुलाते ही नहीं, म्हणून तो तुमच्याकडे येत इसीलिए नाही. वो नहीं आते आपके पास. हालेलुया. हालेलुया. कोण म्हणतो येशू भेट घेत नाही? कौन कहता है कि यीशुआ भेंट कोण नहीं म्हणतो लेते? येशू भेट घेत कौन नाही? कहता है कि यीशुआ भेंट अरे नहीं लेते? जक्रियासारखं हाक मारून बघा, येशू भेटल्याशिवाय राहणार अरे आप नाही. बुलाकर तो देखिए कि यीशु आपसे मिले बगैर नहीं रहेंगे. हालेलुया. हालेलुया. कोण म्हणतो प्रभू ऐकत नाही? कौन कहता है कि परमेश्वर कोण नहीं म्हणतो सुनते? प्रभू ऐकत कौन नाही? कहता है कि अरे परमेश्वर नहीं सुनते? दाविदासारखं गा, तो म्हणेल मनासारखा राजा मिळालाय. आप दाऊद की तरह गाकर तो देखिए. हालेलुया. हालेलुया. हे भक्तीच्या गोष्टी आहेत. सगळ्यात उत्तम गोष्ट जर आम्ही काही देऊ शकतो ती ही एकच आहे, आणि ती म्हणजे आत्म्यात आणि खरेपणात केलेली भक्ती. सबसे बेहतरीन चीज़ यही है कि आत्मा और सच्चेपन में करने वाली भक्ति. ऊपर से पाणी मत वरून पाणी नका टाकू, ऊपर से पानी मत डालिए. पानांवर पाणी नका टाकू, पत्तों पे पानी मत डालिए. फांद्यांवर पाणी नका टाकू, टहनी पे डाली से पानी मत डालिए. पाणी टाकायचं असेल तर मुळावर टाका, पानी डालना ही है तो उसके मूले पे डालिए. आणि ते इतकं खोलवर पोहोचू द्या. और वो उस रीति से अंदर जाने दीजिए उस पानी को. असू दे, आमची दोघांची पहिलीच वेळ आहे. ते इतकं खोलवर जाऊ द्या वो इतने गहराई में जाने की दीजिए त्याची मुळं कि उनकी जो मूल है जमिनीत आणखीन खोलवर पसरतील, जमीन में और भी गहराई से फैलेंगे. त्याचं खोड आणखीन मजबूत होईल, उनका जो जड़ है वो और भी मजबूत होगा. त्याला अनेक फांद्या फुटतील, उससे बहुत टहनियाँ आ जाएगी, त्याला अनेक फुलं फळं येतील. और भी फूल और फल आ जाएंगे. अशा प्रकारचं पाणी टाका इस रीति से पानी डालिए. की स्तोत्र संहितामध्ये म्हटलेलं आहे, पाण्याच्या ओघाजवळ लावलेलं झाड. जिसमें जैसे भजन संहिता में लिखा है कि जो बहता पानी है, अगर वहाँ पर हम झाड़ लगाते हैं ते कसं असतं? वो कैसा होता है? आपल्या ऋतूत उत्तम फळ देणारं, अपने तरह में बेहतरीन फल देने वाला होता है. हालेलुया. 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 योहानाच्या पुस्तकामध्ये आणखीन एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं यूहान की किताब में और एक उदाहरण हमें देखने मिलता है की फाटा वेलामध्ये जोपर्यंत एक होत नाही, जब तक टहनी एक नहीं होती, पेड़ से वृक्ष एक में, नहीं होती, जब तक टहनी वृक्ष में एक नहीं होती, हालेलुया, तब तक वो फल नहीं दे सकती. तब तक वो फल नहीं दे सकती. तोपर्यंत ती फळ देऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. देव आणि भक्त परमेश्वर और जो भक्त है, जोपर्यंत एक होत नाहीत, जब तक वो एक नहीं हो जाते, तोपर्यंत त्यांना स्वर्गीय आनंद मिळणारच नाही. तब तक स्वर्गीय आनंद उन्हें नहीं त्या मिलेगा. भक्ताचा जीव तृप्त होणारच नाही. वो भक्त का जो हृदय है वो तृप्त नहीं होगा. हालेलुया. हालेलुया. आमचा देव जिवंत देव आहे प्रियांनो. हमारा जो परमेश्वर है वो जीवित परमेश्वर है. हालेलुया. हालेलुया. म्हणून इथं याच्यापूर्वी आपण अनेक मंदिरांमध्ये जाऊन भक्ती केली.
जिन्होंने मंदिरों में अनेक जाकर भक्ति की, तिथे वस्तूंचं अर्पण केलं, जो हमने अर्पण किया वहाँ मंदिरों में, कोणी नारळ दिले, कुछ लोगों ने नारियल दिया, कोणी फुलं वाहिली, कुछ लोगों ने फूल दिए, कोणी हार वाहिले, कुछ लोगों ने हार दिए, कोणी अगरबत्त्या जाळल्या, कुछ लोगों ने अगरबत्ती कोणी जलाई, घंटा वाजवल्या, किन लोगों ने घंटा बजाया, दिवे पेटवले. कुछ लोगों ने दिया जलाया. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो, परंतु एक चीज आप सोचिए, की ध्यान देवाला दीजिए. या कोणत्याही गोष्टीची गरज नाही. परमेश्वर को इन कोई भी चीजों की जरूरत नहीं है. त्याला बाजारात मिळणाऱ्या वस्तू नको आहेत. बाजार में मिलने वाली वस्तुओं की परमेश्वर को जरूरत नहीं. हालेलुया. हालेलुया. मग त्याला कशाची गरज आहे? परमेश्वर को किस चीज की जरूरत है? स्वतःकडे पहा आणि म्हणा त्याला माझी गरज आहे. खुद की तरफ देखिए और कहिए कि परमेश्वर को मेरी जरूरत है. हालेलुया. 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 कारण त्यानं मला याच्यासाठीच घडवलंय, क्योंकि उसने मुझे इसीलिए रचाया है, त्यानं मला याच्यासाठी निर्माण केलंय, इसीलिए मुझे निर्माण किया है, त्यानं माझ्यामध्ये याच्यासाठी श्वास ठेवलाय इसीलिए मेरे अंदर ये श्वास है की मी त्याची भक्ती करावी. कि मैं परमेश्वर की सच्ची भक्ति करूं. हालेलुया. हालेलुया. काय आपल्याला माहिती नाही का क्या हमें ये पता नहीं की आमचं शरीर हे देवाचं मंदिर कि आहे? हमारा शरीर परमेश्वर का मंदिर है? हालेलुया. हालेलुया. दगडविटांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही. हाथ से बांधने वाले मंदिरों में वो नहीं रहते. हालेलुया. 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 पण त्याच्या हातानं बांधलेल्या मंदिरात तो राहतो. पर उसके उसके हाथ से बांधे हुए मंदिर में वो रहता है. हम में त्याच्या वो रहता हातानं है. बांधलेल्या मंदिरात. उसके हाथ से रचाए हुए मंदिर में. हालेलुया. हालेलुया. मग इथे एक गाणं छान तयार झालं. मला सांगावं असं वाटतं, मंदिर तेरा आजा यीशुआ कहता है मन, ओ मंदिर तेरा तेरा मेरा ये तन, मेरा ये तन, आजा यीशुआ आजा यीशुआ कहता है मन, कहता है मन, तू आ यीशुआ, तू आ यीशुआ, तू आ यीशुआ, तू आ यीशुआ. कसं वाटतं? कैसा महसूस हुआ आपको? हालेलुया. हालेलुया. माझं शरीर त्याचं मंदिर मेरा आहे. शरीर परमेश्वर का मंदिर है. म्हणून मला आता काय इसीलिए- म्हणतात ते पंढरपूर, काशी आणि काय शिर्डी आणि कुठलं तुमचं ख्रिश्चनांचं काय वेलंकनी नि मद्रास नि हे न ते कुठेही जायची गरज नाही. हालेलुया. इसीलिए मुझे शिरडी, पंढरपुर, वेलंकनी, मद्रास कहीं भी जाने की जरूरत आणि नहीं है. विश्वासी लोक आता इस्रायलच्या वाऱ्या करायला लागले आहेत. ये भी विश्वासी लोग इजराइल के भाग में स्थापित है. त्यांना असं वाटतं की ते इस्रायलमध्ये गेल्यानंतर प्रभू मला स्वर्गात घेऊन जाईल. उन्हें लगता है कि वो इजराइल जाने के बाद परमेश्वर उन्हें अरे स्वर्ग पण- में लेकर जाएंगे. पण तुमच्यामध्ये इतकी ताकद आहे ना की इस्रायलचा प्रभू तुमच्या घरात येऊ शकतो. पर आप में इतनी ताकत है कि इजराइल का परमेश्वर आपके घर में आ सकते हैं. मला तिथे जाऊन त्याला बघायची गरज नाहीये. इजराइल में जाके देखने की जरूरत नहीं. जर माझी तळमळ त्याने पाहिली ना जब मेरी तड़प परमेश्वर देखते हैं तर तो माझ्या घरात येऊन मला दर्शन देईल. तो वो मेरे घर पे आके मुझे दर्शन दे सकते हैं. हालेलुया. 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 म्हणजे आताच येताना मी रेखाशी बोलत होतो अभी मैं आते वक्त अपनी पत्नी से बात कर रहा था की किती लोक चर्चमध्ये खरोखर आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करत असतील, कितने लोग चर्च में सच्चे हृदय से और आत्मा और भक्ति में करत असतील, करते होंगे. हालेलुया. हालेलुया. आणि मग मी म्हटलं और तब मैंने कहा की असे बरेच लोक असतील और सब- कदाचित तिथे पण ऐसे बहुत लोग होंगे वहाँ भी की जे जो देवाच्या दर्शनासाठी जातात. परमेश्वर के दर्शन के लिए जाते होंगे. पण काही लोक असेच बरेच लोक असतात पर कुछ लोग ऐसे हैं
ते कधीतरी जाऊन म्हणत असतील वो कभी कहाल जाकर सोचते और मी बोलते तुला होंगे, दर्शन द्यायला आलोय. मैं तुझे मिलने आया हूँ, दर्शन देने मैं तेरी भेंट लेने आया हूँ, दर्शन देने आया. अच्छा, मैं तेरा दर्शन देने. काय समजलं का तुम्हाला? कुछ समझ में आया आपको? काही लोक असे असतात कुछ लोग ऐसे होते हैं, महिन्याने कुछ 2 महीने- महिन्याने उगवतात 2 महीने बाद अपना मुख प्रकट आणि करते जणू काय हैं देवाला सांगत असतात मी तुला दर्शन द्यायला आलोय, तू माझं दर्शन घे. और जिंदा परमेश्वर को कहते हैं कि मैं खुद का दर्शन देने आया हूँ और तू मेरा माझं दर्शन दर्शन. ले. हालेलुया. हालेलुया. आता आपण कुठल्या कॅटेगरीत आहोत? हम कौन से कैटेगरी में आते हैं? मी जेव्हा जेव्हा बसेन प्रभूच्या चरणाशी मैं जब जब परमेश्वर के चरणों की तरफ बैठूंगा त्यावेळेला मी असं विश्वास ठेवेन तब मैं ऐसा विश्वास रखूंगा की मी त्याला दर्शन देणार नाहीये, कि मैं उसे दर्शन नहीं दूंगा, तो मला दर्शन देणार आहे. वो मुझे दर्शन देंगे. हालेलुया. हालेलुया. आणि हे कोण घडवून आणेल? और ये कौन पूर्णता में ये कौन स्थापित करेगा? करेगा? और ये कौन स्थापित करेगा? माझ्या हृदयातून निघालेली आत्म्यानं आणि खरेपणानं भक्ती. मेरे हृदय से निकलने वाली सच्चेपन की भक्ति. हालेलुया. हालेलुया. अरे ओ, तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेम, आपको पता है इस पूरे जगत में सबसे बेहतरीन प्यार, सर्वात जास्त प्रेम कुठल्या नात्यामध्ये आहे? सबसे बेहतरीन प्यार कौन से रिश्ते में है? कोणत्या नात्यामध्ये? कोण सांगेल? कौन से रिश्ते में, कौन बताएगा? हा, पती पत्नी. येस, पति पत्नी में. बिल्कुल सही. सगळ्यात जास्त प्रेम सबसे अधिक प्रेम या 2 नात्यामध्ये, पती आणि इस पत्नीच्या पति और नात्यामध्ये. पत्नी के नातों में है. हालेलुया. हालेलुया. आणि मग जेव्हा गीतरत्न उघडतो, और जब गीतरत्न गीत हिंदीत रत्न गीतरत्नच आहे. खुल जाते हैं, गीतरत्न की किताब. गीत रत्न की किताब खुल जाती है. जेव्हा आम्ही उघडतो जब हम खोलते हैं उस किताब को, त्याच्यामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं? उसमें हम क्या देखते हैं? वधू आणि वराचं प्रेम. पति और पत्नी का प्रेम. हालेलुया. जर एखाद्या नवीन माणसाला दूल्हा और सांगितलं, दुल्हन का प्रेम. जर एखाद्या नवीन माणसाला सांगितलं अगर कोई नई व्यक्ति को हम बताएंगे की प्रभू येशू माझा नवरा आहे, कि परमेश्वर मेरा पति है, तर तो आपल्याला किती वेड्यात काढेल. तो हमें कितनी मूर्खता में सोचेगा. हालेलुया. हालेलुया. परंतु वचन आम्हाला स्पष्ट करून सांगतं परंतु वचन हमें ये कहता है की आम्ही इथे जमलेली सर्वजण त्याची वधू आहोत. हम यहाँ सर्व लोग जो यहाँ पर है वो हम सभी लोग उसकी वधू है, उसकी पत्नी है, दुल्हन दुल्हन है. दुल्हन. हालेलुया. हालेलुया. आणि तो आमचा वर आहे. और परमेश्वर हमारा दूल्हा है. मला प्रश्न पडायचा, मैं सोच रहा था, और एवढी सगळी नाती आहेत, इतनी सारे रिश्ते हैं, देवाने हेच नातं का निवडलं? परमेश्वर ने इसी रिश्ते को क्यों चुना? नवरा आणि नवरी, दूल्हा पती और आणि दुल्हन, पत्नी. दूल्हा और दुल्हन, हालेलुया. पति और पत्नी. तो स्वतःला नवरा वधू वर म्हणतो परमेश्वर खुद को दूल्हा बुलाते हैं आणि त्याच्या निवडलेल्या लोकांना तो वधू म्हणतो. और उनके चुने हुए लोगों को वो दुल्हन बुलाते हैं. प्रभू म्हणाला, परमेश्वर कहते हैं, अरे वधू आणि वराळ मधली जी प्रीती आहे ना, अरे दूल्हा और दुल्हन की जो प्रीति और अशी प्रेम है, प्रीती जगात कुठेच नाहीये. वैसा प्रेम दुनिया में कहीं नहीं. हालेलुया. हालेलुया. नवरा आणि बायकोनं परत एकदा समजून घ्या. पति और पत्नी समझ के लो एक दूसरे को. हालेलुया. हालेलुया. तुम्ही साधारण नाही आहात. आप साधारण नहीं हो. देवानं उगाचच तुम्हाला एकत्र जोडलेलं नाहीये. परमेश्वर ने बेवजह आप दोनों को नहीं चुना है. तुम्हाला एकत्र आणण्यामागे देवाचा हेतू आहे आपको एकत्रित लाने में परमेश्वर की योजना है की त्याची इच्छा पूर्ण व्हावी तुमच्यामध्ये. कि परमेश्वर की इच्छा आप में पूर्ण हो. हालेलुया. हालेलुया. हे नवरा आणि हे वधू आणि वराचं प्रेम ये दूल्हा और दुल्हन का जो प्रेम है, ज्या दिवशी आपल्याला समजतं जिस दिन हमें समझ में आएगा, त्यावेळेला आपल्याला समजेल देवाचं आणि भक्ताचं प्रेम. उस वक्त हमें समझ में आएगा कि कैसा रिश्ता है परमेश्वर का और एक भक्त का. त्या दिवशी आपल्याला समजेल गीतरत्नाचं पुस्तक. उस वक्त हमें समझेगा गीत रत्न का पुस्तक क्या है. काही लोकांना कदाचित माहित पण नसेल गीतरत्न कुठल्या पुस्तकात आहे. कुछ लोगों को ये भी नहीं पता होगा बायबल मध्येच आहे ते पण. गीत रत्न का पुस्तक बाइबल में कहाँ है. हालेलुया. हालेलुया. नवीन करारात आहे, बरोबर ना? हा, नक्की का? नक्की ना? प्रभूला धन्यवाद. कधी कधी गुगली टाकतो मी, मला बघायचं असतं किती जण आउट होतात ते.
हालेलुया. हालेलुया. आणि मग गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये पहा, गीत रत्न की पुस्तक में देखिए 4थ्या अध्यायामध्ये 4थे अध्याय में त्याची वरची हेडिंग मराठीमध्ये छान आहे, मला खूप आवडली. ऊपर की जो हेडिंग है मराठी में बहुत ही सुंदर है, मुझे बहुत पसंद आई. मी वाचतो ती. वर वधूचे गुण वर्णून श्रेष्ठ गीत में यह लिखा है कि दूल्हा और दुल्हन के जो गुण है तिच्यावरली आपली प्रीती प्रदर्शित करतो. उस पर मैं अपना प्रेम जो है वो प्रदर्शित करता हूँ. वर काय करतो? दूल्हा क्या करता है? वधूचे गुण वर्णन करतो. जो दुल्हन के जो गुण है उसे उसका वर्णन करता है. हालेलुया. श्रेष्ठ गीत 4. आता हा हालेलुया. वर कोण आहे? अभी ये दूल्हा कौन है? आपल्याला सगळ्यांना माहित आहे, वर प्रभू हम येशू सबको आहे. पता है कि प्रभु यीशु दूल्हा है. आणि वधू कोण आहे और दुल्हन कौन है हे पण आपल्याला माहिती ये आहे भी हमें पता है की ते आम्ही आहोत. कि वो हम है. म्हणजे तुमचे गुण, तो इसका मतलब आपके गुण, तुमचा स्वभाव, आपका जो स्वभाव है, तुमची भक्ती, आपका जो भक्ति है, तुमची आराधना आपकी आराधना है, हे त्याच्या हृदयात पोहोचलंय. वो परमेश्वर के हृदय में पहुंच चुका ती है. त्याच्यापर्यंत पोहोचली आहे वो पहुंच चुकी है आणि तो त्याचं वर्णन करतो. और परमेश्वर उनका वर्णन कर रहे हैं. हालेलुया. हालेलुया. माझी वधू मला किती प्रिय आहे. मेरी जो दुल्हन है वो मेरे लिए कितनी महत्वपूर्ण है. माझी वधू किती सुंदर सजलेली आहे. मेरी जो दुल्हन है वो कितनी सुंदर रीति से सजी हुई है. तिच्यामध्ये कोणताही डाग मला दिसत नाही. उसमें मुझे कोई भी प्रकार का दाग नहीं दिखता. तिच्यामध्ये कोणतेही सुरकुत्या मला सापडत नाहीत. काय म्हणतात त्याला? चेहऱ्यावर झिरिया. मेरी दुल्हन के चेहरे पर कोई भी झुर्रियां मुझे नहीं नजर आती. हालेलुया. 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 आपल्याविषयी प्रभू असं बोलत असेल का? क्या आप सोचते हैं कि परमेश्वर आपके विषय में ये बोलते हैं? बोलला पाहिजे. बोलना चाहिए परमेश्वर ने. हालेलुया. 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 तुम्ही खूप चांगले साक्ष सांगता. आप बहुत अच्छी गवाही देते हो. चांगली गोष्ट आहे. अच्छी बात है. परंतु एक दिवस आपल्या जीवनात असा येऊ द्या प्रियांनो, परंतु एक दिन ऐसे आपके जीवन में आने दीजिए की तुम्ही इथे उभे राहून सांगाल, कि आप यहाँ खड़े रहकर बताएंगे सबको, मी माझ्या प्रभूला पाहिलं, मैंने अपने परमेश्वर को देख लिया, मी माझ्या प्रभूचे शब्द ऐकले, मैंने अपने परमेश्वर के शब्दों को सुना. आणि हे होऊ शकतं प्रियांनो. और ये असंभव नहीं पर संभव है. मी तुम्हाला 100% सांगतो हे होऊ शकतं. मैं आपको 100% कहता हूँ कि ये हो सकता है. 200% बोलेंगे तो भी कहूंगा कि मैं ये हो सकता है, हे होऊ शकतं. ये हो सकता है. आणि मी हे काय एवढं गॅरंटी सांगू शकतो? और मैं ये क्यों इतनी गारंटी के साथ बोल सकता हूँ? कारण माझ्या हृदयानं हा अनुभव घेतला आहे. क्योंकि मेरे हृदय ने ये मी अनुभव प्रभूचे लिया है. शब्द ऐकलेले आहेत. मैंने परमेश्वर के शब्द सुने हैं. मी प्रभूचं दर्शन घेतलेलं मैंने आहे. परमेश्वर का दर्शन देखा है. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून माझ्या जीवनात त्या 2 गोष्टींशिवाय बाकी कुठल्या गोष्टींना मी महत्व देत नाही. इसीलिए मेरे जीवन में ये दो चीज़ों के सिवाय मैं कोई भी चीज़ को ज़्यादा महत्व नहीं देता. मी जेव्हा दुःखात असतो, मैं जब दुख में रहता हूँ, तेव्हा मला ते शब्द आठवतात. तब मुझे परमेश्वर के शब्द याद आते हैं. विनायक मी आहे. मैं हूँ. विनायक मी आहे. मैं हूँ. हालेलुया. 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 देवाला धन्यवाद परमेश्वर को धन्यवाद दीजिए की असं हृदय कि ऐसा हृदय त्याने आपल्या भक्तांना दिलं आहे. कि उन्होंने ऐसा हृदय अपने भक्तों को दिया है. आमेन. आमेन. गीतरत्न 7वा अध्याय पहा, त्याची वरची हेडिंग मराठीत वाचतो मी. श्रेष्ठ गीत 7वां अध्याय. ते खूपच सुंदर आहे, परंतु त्याच्यामध्ये जर गेलो तर आपल्याला खूप वेळ लागेल. वो बहुत ही सुंदर है 7वां अध्याय. अगर हम उसमें गहराई में जाए तो बहुत वक्त लग जाएगा. काय लिहिले पावर? देखिए क्या लिखा है. वर वधूच्या गुणांचे आणखी वर्णन करून दूल्हा और दुल्हन के गुणों के और हम वर्णन करेंगे. तिची स्तुती करतो. आपकी स्तुति करता हो. हालेलुया. हालेलुया. त्यातलं 6वं वचन पहा. 6वां अध्याय देखिए. 7वां अध्याय वचन 6. 7वां अध्याय वचन 6. 7वां अध्याय वचन 6. हे प्रिय और मनभावनी कुमारी, तू कैसी सुंदरी और कैसी मनोहर है. हालेलुया. काय म्हणतो तो? अगे प्रिये, आनंदाकरिता तू किती सुंदर आहेस. देखिए परमेश्वर क्या कहते हैं कि तू आप कितनी सुंदर है.
आणि किती गोड आहेस. और तू कितनी प्यारी है. काय किती सुंदर शब्द वापरलेत पहा. कितने अगे प्रिये, प्रिय कुमारी. देखिए कितने सुंदर शब्द इस्तेमाल किए हैं परमेश्वर ने. आनंदाकरिता. कोणाच्या आनंदाकरिता? वराच्या आनंदाकरिता. किसके खुशी के लिए? दुल्हा की खुशी के लिए, जो दुल्हा है. हालेलुया. हालेलुया. कोणाला म्हणतोय तो? वधूला म्हणतोय. किसे कह रहे हैं परमेश्वर? जो दुल्हन है उसे कह रहे हैं. येशू यीशुआ आम्हाला बोलतोय, हमें कहते हैं माझ्या आनंदासाठी मेरे आनंद के लिए तू किती सुंदर आहेस. आप सब कितने सुंदर हो. हालेलुया. 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 कोणाच्या आनंदासाठी? किसके आनंद के लिए? प्रभूच्या आनंदासाठी. परमेश्वर के आनंद के ओ, लिए. असं होतं का रे प्रियांनो? ऐसा होता है क्या मित्रों? असं होतं का ऐसा होता है की माझ्यामुळे प्रभूला आनंद मिळतो का? कि मेरी वजह से परमेश्वर को आनंद मिलता माझ्या है. आनंदासाठी तो म्हणतो मेरे आनंद के लिए परमेश्वर तू कहते किती हैं सुंदर आहेस. तू कितना सुंदर है. अरे किती चांगलं होईल रोज जर आपल्या बाबतीत असं घडेल तर. कितना सुंदर होगा जब रोजाना ऐसा होगा. हालेलुया. हालेलुया. तू किती गोड आहेस. आप कितनी प्यारी हो. तू किती गोड आहेस. कितनी प्यारी और मधुर हो. अरे देवाचे असे शब्द परमेश्वर के जो ऐसे शब्द है कुठल्या भक्ताने आतापर्यंत ऐकले असतील का? किसी भक्त ने सुना है आज तक? सांगा मला, कोणी ऐकले असतील का? बताइए अगर किसी ने सुना है तो. परंतु इथे आम्हाला ऐकायला मिळतात. पर यहाँ हमें सुनने मिलता है. आणि मग ऐकायला मिळतात, हमें सुनने मिलता है मग यहाँ. आमची जबाबदारी वाढते इसलिए हमारी जो जिम्मेदारी है वो बढ़ की जाती है खरंच कि सचमुच मला माझ्या प्रभूला भक्तीतून आनंद दिला पाहिजे. मुझे अपने परमेश्वर को भक्ति द्वारा पूरी खुशी और आनंद देना चाहिए. हालेलुया. 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 कुछ हो रहा है? कुछ हो रहा है? काय होतंय की नाही? भरतय की नाही? आपके हालेलुया. अंदर कुछ भर रहा है या नहीं? हालेलुया. हालेलुया. परत सांगतो, देवाला वस्तू नको आहेत. फिर कह रहा हूँ कि परमेश्वर को कोई वस्तु की जरूरत नहीं. जो आत्मा त्यानं दिलेला आहे, जो आत्मा परमेश्वर ने हमें दिया है, त्या आत्म्यानं केलेली भक्ती त्याला हवी वो आहे. आत्मा से की हुई भक्ति परमेश्वर को चाहिए. हालेलुया. हालेलुया. म्हणून जेव्हा जेव्हा त्याच्या नामात जमाल, इसलिए जब जब आप परमेश्वर के नाम में इकट्ठा हो जाओगे, तेव्हा तेव्हा तब तब हृदय भरून आलं पाहिजे. आपका जो हृदय है उसे भर जाने दीजिए. येशू विषयीचं प्रेम यीशुआ के लिए जो प्रेम है या हृदयातून ओतून निघालं पाहिजे. इस हृदय में जो हमारे है उससे भरपूरता से वो गाना गाते हैं ना हम, उंडेल देना चाहिए आपको. वो गाना गाते हैं ना हम, उमड़ना चाहिए. मेरा प्याला उमड़ उमड़ के. वो गाना सुना होगा आपने कि मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे. हालेलुया. मेरा हालेलुया. प्याला उमड़ उमड़ के भरे. मेरा प्याला जो है वो उमड़ उमड़ के भरे. हालेलुया. हालेलुया. माझं हृदय इतकं भरून आलं पाहिजे की हमारा त्याच्यातून हमारा जो हृदय है वो इतना भर जाना चाहिए कि उस हृदय से, त्याच्यातून उसके अंदर से स्तुतीच्या उकळ्या बाहेर फुटल्या पाहिजे. स्तुति और आराधना की जो उबाल है वो फूट जाने चाहिए. हालेलुया. 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 गीतरत्न 7व्या अध्यायातलं 10वं वचन. 7वें अध्याय 10वां वचन. श्रेष्ठ गीत 7वां अध्याय वचन 10. मैं अपने प्रेमी की हूँ और उसकी लालसा मेरे और नीत बनी रहती है. हाँ, 11 12 है मेरे प्रेमी, है मेरे प्रेमी आ, हम खेतों में निकल जाए और गांवों में रहे. फिर सवेरे उठकर दाख की बारियों में चले और देखे कि दाखलता में कलियां लगी है कि नहीं, कि दाखा के फूल खिले हैं या नहीं, और अनार फूले हैं या नहीं. वह मैं तुझको अपना प्रेम दिखाऊंगा. आमेन. दिखाऊंगी. सॉरी. आता इथे कोण बोलते? यहाँ वधू कौन बात बोलते. कर रहा है? दुल्हन बात कर रही है. हालेलुया. हालेलुया. काय म्हणते ती? मी आपल्या वल्लभाची आहे. क्या कहती है दुल्हन? कि मैं अपने परमेश्वर की हूँ.
बोला बोला, मी माझ्या येशूची आहे, कहिए कि मैं मेरे यीशुआ की मी हूँ। माझ्या प्रभूचा आहे, कहिए कि मैं मेरे यीशुआ मी का फक्त हूँ। माझ्या येशूचा मैं आहे. सिर्फ अपने यीशुआ का हूँ। हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आणि त्याचा मनोरथ माझ्याकडे आहे. ओ, क्योंकि परमेश्वर का आनंद मेरे पास है, त्याचा मनोरथ माझ्याकडे आहे. कामना उसकी मनोकामना मेरे पास है। हालेलुया. हालेलुया। अरे किती उंच स्थानावर देवानं आपल्याला नेऊन ठेवलंय पहा. देखिए कितने ऊंचे स्थान पर परमेश्वर ने हमें रखा है। पुढे ती वधू काय म्हणते, ती मंडळी काय म्हणते, आगे वो दुल्हन क्या कहती है, हे देखिए। माझ्या वल्लभा हे मेरे परमेश्वर, ये. आइए, अरे बोलवा येशूला, बुलाइए बोलवा यीशुआ वराला. को, बुलाइए हे यीशुआ को। माझ्या वल्लभा, हे मेरे परमेश्वर, हे माझ्या प्रिया, हे हे मेरे माझ्या प्रिय, लाडक्या, हे मेरी प्रिय, तू ये, आओ मेरे प्रभु. तू माझ्याकडे ये. हे मेरे प्रेमी, आइए, आप मेरे पास आइए। बोलवलं का हो असं कधी? क्या आपने बुलाया है? हालेलुया. हालेलुया। मला ना शब्द नाही सुचत आहेत अजून काही, की मी आणखीन किती उत्तम रीतीने तुम्हाला सांगू. मैं प्रभूचा शब्दों में- आत्मा माझं सहाय्य करो. मैं शब्दों में बयान नहीं कर सकता कि मैं और कितनी सुंदर रीति से आपको समझाऊं। पवित्र आत्मा मुझे काय म्हणते ती, माझ्या वल्लभा ये, क्या कहती है दुल्हन की, आपण बाहेर पटांगणात जाऊ, मेरे प्रेमी आइए, आपण खेड्यामध्ये वस्तीत जाऊ. इसमें नहीं है. हालेलुया. हालेलुया। आपण तलासरीला जाऊ, हम तलासरी में जाएंगे, आपण तिथल्या पाड्यात जाऊ. हम यहाँ के गांव में जाएंगे। इतकी वर्ष ते आले होते, इतने साल वो आए थे, दिवाळीचा कॅम्प त्यांनी केला होता, दिवाली का कैंप उन्होंने किया था, या वर्षाचा कॅम्प आपण करू. इस साल का कैंप हम करेंगे। त्या पाड्यात जाऊ, हम गांव में जाएंगे, त्या नवीन लोकांना घेऊन उन जाऊ, नए नए लोगों को जे मिलकर हम लेकर हरवलेले त्यांना जाएंगे। पकडून नेऊ. चला तिथे प्रभूचा प्रकाश मिळत आहे. चलिए वहाँ परमेश्वर की हालेलुया। रोशनी मिलेगी। हालेलुया, हालेलुया. हालेलुया। होईल की नाही असं? होगा क्या ये? आमच्याकडे जेमतेम 100 लोक नावं येतात, 50 हमारे यहाँ पर आते हैं बहुत सारे। वधूचं प्रेम बघा वरावर केवढं ते. देखिए कि दुल्हन का जो प्रेम है वो कैसा है। पहिल्याच वेळेला मी सूचना दिली तेव्हा म्हणालो होतो मी, ते गरीब हजारोने येतात, आम्ही श्रीमंत 100 पण जात नाही. मैंने पहले ही कहा था कि वो जो गरीब है वो हजारों की तादाद में आते हैं, पर हम जो अमीर है वो 50 और 100 की तादाद में भी नहीं जाते। किती प्रीती. कहाँ है आपका प्रेम? हालेलुया. आपण खेड्यामध्ये वस्तीस राहू. हम गांव में रहेंगे। 12 वचन, पहाटेस उठून द्राक्षीच्या मळ्यात जाऊ. फिर सवेरे उठकर दाख की बारियों में चले, द्राक्षी फुटली, और देखे कि दाखलता में कलियां लगी, तिची फुले फुलली की काय, दाख के फूल खिल जाए, आणि डाळिंबी फुलल्या आहेत की काय, और अनार फूले है या नहीं, हे पाहू. वो हम देखेंगे। ही बाग आहे. ये एक बगीचा है। इथे गीतरत्नकार कल्पना करतोय ये जो श्रेष्ठ गीत है जो लिखने वाला है वो ये कल्पना कर रहा है की एक बगीचा आहे, कि एक बगीचा है, एक सुंदर बाग आहे, एक सुंदर बगीचा है, ज्या बागेमध्ये द्राक्ष आहेत, जिस बाग में द्राक्ष रस है, फुलं फुललेली आहेत, फूल जो है वो फुले हुए उत्तम हैं, फळं भरलेली आहेत. सुंदर फल है। हालेलुया. हालेलुया। कोणती आहे ही बाग? ये बाग कौन सी है? कोणती आहे ही बाग? ये बाग कौन सी है? कुठे आहे ही बाग? कहाँ है ये? आपल्या स्वतःकडे बघा. खुद की तरफ देखिए। तुमचं हृदय ही ती बाग आहे, आपका जो हृदय है वही वो तुमचं बगीचा मन ही है। ती बाग आहे, आपका जो मन है वो आणि बगीचा वर है। ती बाग बघायला येतो, और अगर वर त्या बागेकडे पाहतो. दूल्हा जो है वो बगीचा देखने आता है और वो तुमच्या देखता हृदयात है किती फुलं उमलली आहे, आपके हृदय में कितने फूल खिले हैं, तुमच्या हृदयामध्ये किती फळं भरली आहे, आपके हृदय में कितने फल, म्हणजे तुमचं हृदय स्तुतीने किती भरून आलं आहे, आपका हृदय स्तुति में, आराधनेनं किती भरलेलं आहे, स्तुति और आराधना में भक्तीनं कितना किती भरा हुआ भरलेलं है, आहे, भक्ति से कितना भरा कसं हुआ ते है, तळमळत आहे.
वैसे वो तड़प कसं ते रहा है, व्याकुळ झालं आहे, वैसे वो व्याकुल हो रहा है, किती ते तडफडत आहे, कितना वो तड़प रहा है, कसं आहे, कैसा है, त्या बागेकडे तो पाहत वो आहे बगीचे की तरफ वो आणि देख त्याला रहा जी है, तेव्हा फुललेली दिसते, और जब भी दूल्हे को दिखता है कि फूल जेव्हा खिले ती हुए भरलेली हैं, दिसते, वो भर चुका है जेव्हा बगीचा, ती प्रीतीनं पूर्ण झालेली दिसते, तभी वो प्रेम से पूर्ण होते हुए देखता है, जेव्हा ती आनंदानं गाताना दिसते, जब वो आनंद से गाते हुए देखता है, हो तेव्हा तो काय म्हणतो, ओ तब परमेश्वर क्या कहते काय हैं, म्हणतो, क्या कहते हैं, तेथे वहाँ तुला मी आपली प्रीती देईन, वहाँ मैं तुझे अपना ओ, प्रेम दूंगा। हालेलुया. हालेलुया, 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 हालेलुया. तू हालेलुया। किती गाणी गायली हे बघून मी तुला प्रीती नाही देणार, तूने कितने गीत गाए ये देखकर मैं तुझे प्रीति नहीं दूंगा, पण तू ते गाणं कसं गायलं, पर वो गाना कैसे गाया, तू कोणत्या भक्तीनं गायलंस कौन से भक्ति से गाया, हे बघून ये देखकर तो म्हणतो मी तुझी माझी प्रीती तुला देईन. परमेश्वर कहता है कि मैं अपना प्रेम तुम्हें दूंगा। काय पाहिजे रे अजून, क्या चाहिए और? आत्म्यात आणि खरेपणात केलेली भक्ती. आत्मा और सच्चाई से करने वाली भक्ति। आम्ही जग करतं त्याप्रमाणे भक्ती करणारे लोक नाही आहोत प्रियांनो. जो दुनिया करती है उस तरह से हम करने वाले नहीं है भक्ति। हालेलुया. हालेलुया। पूर्वी केली खूप झालं, पहले की बहुत हो चुका, आलो आणि गेलो, 2-4 शब्द बोलले, टाळ्या वाजवल्या, निघून गेला. ताली बजाई, 2-4 शब्द कहा, खत्म हो चुका। हालेलुया. हालेलुया। म्हणून मला क्वायर ग्रुप विषयी खूप आशा आहे, इसलिए मैं कॉयर ग्रुप से बहुत आशा रखता हूँ, कारण त्यांच्यावर एक मस्त आणि सुंदर जबाबदारी देवानं दिलेली क्योंकि आहे. उन पर एक बहुत ही सुंदर जिम्मेदारी दी है। हालेलुया. हालेलुया। की ते इथे जमलेल्या लोकांना प्रभूच्या आत्म्याने भरू शकतात. कि यहाँ पे जो लोग हैं उनमें वो जिम्मेदारी दी है परमेश्वर ने कि यहाँ पे जो लोग हैं वो परमेश्वर की आत्मा से भरे, वो ऐसा गीत गाए। पण हे कधी घडेल? पर ये कभी होगा? तुमच्या जीव तळमळेल का याच्यासाठी? आपका जो हृदय है वो तड़पेगा क्या इस चीज़ के गेल्या लिए? शनिवारी मला ओरडावं लागलं, जो सैटरडे था मला बोलावं लागलं त्यांना शनिवारी. मुझे गुस्सा दिखाना पड़ा सैटरडे के दिन। काय चाललंय? ये क्या चल रहा है? हालेलुया. हालेलुया। गेल्या रविवारची गोष्ट तुम्हाला सांगतो मी. मैं गए रविवार की आपको बात सुनाता हूँ। तलासरीमध्ये हेच वचन मी घेतलं तलासरी में, आणि आंखों को बंद कर लू येशू तुझे जाने न दू. कधीच गाणं आपल्या चर्चमध्ये किंवा तिथल्या चर्चमध्ये घेतलेलं नाही. ये जो गीत है ये कभी भी तलासरी और यहाँ के चर्च में नहीं लिया गया है। हालेलुया. परंतु मी सुरुवात केली ना, परंतु मैंने शुरुआत की, आणि त्या क्वायरच्या मुलांनी ते गाणं इतकं सुंदर उचललं और वहाँ के जो कॉयर मेंबर है तलासरी के, इतने सुंदर रीति से उन्होंने गाया की पुढची 10-15 मिनिटं मी शांत होतो, कि आगे के 10-15 मिनट मैं खुद शांत हो गया। पण जमलेले सगळे लोक आत्म्याने भरलेले और होते, जितने भी लोग वहाँ पर थे वो आत्मा से भर गए, थांबायला तयार नाहीयेत. कोई भी रुकने के लिए तैयार नहीं। त्यांनी कोणती प्रॅक्टिस केली होती? उन्होंने कौन सी प्रैक्टिस की थी? हालेलुया. हालेलुया। ज्याचा जीव प्रभूसाठी तळमळतो, जिसका हृदय परमेश्वर के लिए तड़पता है, त्याला शिकवावं लागत नाही, उसको सिखाने की जरूरत नहीं होती। त्याला आत्मा शिकवतो, उसे पवित्र आत्मा सिखाते हैं, त्याला आत्मा चालवतो. पवित्र आत्मा चलाते हैं। आणि म्हणून देवाला म्हणा, हो ये, इसलिए परमेश्वर से कहिए कि आइए परमेश्वर, मला तुझीच गरज आहे, मुझे आपकी जरूरत है, तू आला पाहिजेस. आपको आना चाहिए पिता। हालेलुया. हालेलुया। आपलं मन, आपला आत्मा आपका जो मन है और आपकी जो आत्मा है आतून किती उल्लसित आहे अंदर से कितनी उल्लास से भरी हुई है, हे महत्वाचं आहे प्रियांनो. ये महत्वपूर्ण है। म्हणून त्याला आदरानं बोलवा, इसीलिए आप बुलाइए परमेश्वर को, सन्मानानं बोलवा. सम्मान से बुलाइए परमेश्वर तो को, येणारच. वो आएंगे जरूर। हालेलुया. हालेलुया। बघा, एखाद्याने तुम्हाला आमंत्रण दिलं, सोचिए कि किसी ने आपको इनविटेशन दिया है, न्योता दिया है, आमंत्रण दिलं न्योता दिया है आपको आणि किसी ने, म्हणाला माझ्या घरी कार्यक्रम आहे, या. मेरे घर पे ये कार्यक्रम है, आप आइए.
आपण काय विचार करू, ठीक आहे येतो, हम क्या सोचेंगे कि ठीक है मैं आता हूँ, कारण नाही तर म्हणू शकत नाही ना. अब ना तो नहीं बोल सकते. परंतु तो दुसऱ्यांदा आणखीन म्हणतो, नाही तुम्हाला आलंच पाहिजे. फिर वो कहता है कि नहीं आपको आना ही चाहिए. आता तुमचं हृदय कसं होईल? अभी आपका हृदय कैसा होगा? अरे एवढ्या तळमळीने सांगतोय, अरे इतने तड़प से बुला इतक्या रहे हैं, आग्रहानं सांगतोय, मग मला गेलं पाहिजे. इसलिए मुझे जाना ही चाहिए. तो आणखीन म्हणतो, नाही पास्टर, वो फिर कहता है कि नहीं नहीं पास्टर, नाही ब्रदर, नहीं ब्रदर, जर तुम्ही आलात नाही ना तर मी तुमच्याशी बोलणार अगर आप नाही. नहीं आओगे ना तो मैं आपसे बात नहीं करूंगा. आता काय वाटेल तुमच्या अभी हृदयाला? क्या सोचेंगे आप? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. त्याच वेळेला तुमचं हृदय बोलेल की नाही, उसी वक्त आपका हृदय सोचेगा या नहीं, मला याच्या घरी गेलंच पाहिजे, नहीं मुझे इसके घर जाना मला ही चाहिए, याच्या आमंत्रणाचा मान दिलाच मुझे पाहिजे, इसकी नियोता का जो मान है वो हालेलुया. रखना ही चाहिए. मला याची हालेलुया. भेट घेतलीच पाहिजे, मुझे मिलने जाना चाहिए उनसे. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभूला असं बोलवा इसलिए परमेश्वर को इस की रीति से प्रभूला पण बुलाइए वाटलं पाहिजे, कि परमेश्वर को भी ये लगना चाहिए, अरे मला याच्या घरी गेलंच पाहिजे, नहीं नहीं मुझे इसके घर जाना ही अरे याची चाहिए, भेट घेतलीच मुझे पाहिजे, मिलना ही चाहिए, आज मला याच्याशी बोललंच पाहिजे. आज मुझे बात करनी ही चाहिए इस व्यक्ति से. हालेलुया. हालेलुया. जक्कयामध्ये काय होतं? जकई में क्या लिखा है? हालेलुया. जक्कयामध्ये काय होतं? क्या लिखा है? ती प्रभूविषयीची भक्ती होती. चक्के में हालेलुया. प्रभूविषयीची भक्ती. परमेश्वर की भक्ति. हालेलुया. प्रभू बरोबर अनेक लोक होते त्यावेळेला, परमेश्वर के साथ बहुत सारे लोग थे उस वक्त, खूप लोक होते बहुत त्यावेळेला, सारे लोग थे, त्याच्या बाजूने चालत होते, परमेश्वर के आजू बाजू से चल रहे थे, कोणी त्याच्याकडे मागण्यासाठी आले होते, कोई कुछ लोग मांगने के लिए आए थे, आणि प्रभू पुढे चाललेला और होता. परमेश्वर आगे चल रहे थे. परंतु एक जक्कय मात्र परंतु एक व्यक्ति जो था जक्कई, तो त्यांच्या बरोबर चालला नाही, पर वो उनके साथ नहीं चला, तो त्यांच्या पुढे धावत धावत गेला नाही, वो आगे भागते भागते नहीं गया, थोडस पुढे जाऊन थोड़ा सा आगे जाकर एका झाडावर चढला, एक पेड़ पर वो चढ़ा, आणि काय त्याच्या मनानं ठरवलं, और उसने क्या निश्चय किया? मी प्रभूला पाहीन. मैं परमेश्वर को देखूंगा. हालेलुया, 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 हालेलुया. आणि येशूला ते कळलं. और यीशुआ को समझ आई बात. येशूला सांगायची गरज लागत नाही, यीशुआ को बोलने की कोणी जरूरत नहीं निरोप द्यायची हमें, गरज लागत नाही, किसी ने बताने की तो जरूरत आपोआप नहीं ओळखतो है. तुमच्या परमेश्वर हृदयातलं. परमेश्वर तो समझते हैं, आपोआप ओळखतो अंतःकरणातलं. परमेश्वर समझते हैं कि आपके अंदर क्या चल रहा है. आणि तो जक्कयाला म्हणाला, और परमेश्वर जक्कई, अरे खाली उतर, और परमेश्वर ने जक्कई को खाली कहा उतर. नीचे उतर जा. आज मला तुझ्या घरी आलं पाहिजे. अरे नीचे आ जा, मुझे आज ओ, तेरे घर पे आना हालेलुया. चाहिए. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अरे इतकी वर्ष झाली, अभी कितने साल हो चुके? एकदा तरी प्रभू बोलला का? एक भी बार परमेश्वर ने कहा है आपसे? हॅलो, हेलो चर्च, काय देणार आहात आपल्या प्रभूला? क्या दोगे आप चर्च परमेश्वर को? तुमच्यामध्ये आहे. आपके अंदर वो बात है. प्रत्येक मनुष्यामध्ये देवानं तो आत्मा ठेवलेला आहे. परमेश्वर ने हर एक मनुष्य के अंदर वो त्याचा आत्मा दिया है, आत्मा. परमेश्वर का आत्मा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. किती किती गोष्टी पाहू आपण, कितनी ऐसी चीजें देखेंगे हम. खूप. मला वाटतं मी हे दिवसभर का 2 दिवस आरामात बोलू शकतो. मुझे ऐसा लगता है मैं 2 दिन आराम से इस विषय में बात कर इतकं सकता हूँ. भक्तीनं भरलेलं आहे बायबल. इतने सारी भक्ति से भरा हुआ है बाइबल. हालेलुया. हालेलुया. हं? परुषानं प्रभू येशूला घरी जेवायला बोलवलं होतं नाही का? परमेश्वर को घर पे खाना खाने परुषीने फारसी काय त्याला हिंदीमध्ये आपण लूक पाहू 7. हम लूक की किताब की ओर देखेंगे. परुषानं आपल्या प्रभू येशूला घरी जेवायला बोलवलं होतं. फारसी ने परमेश्वर को, प्रभु यीशुआ को बुलाया था घर पे खाना खाने लूक के 7 लिए. वचन 36. लूक 7 वचन 36. चालतील ना एक 10 मिनटं जास्त. ट्रान्सलेशनमुळे थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतोय.
लूक 7वां 36. अध्याय वचन 36. फिर किसी फरीसी ने उससे विनती की कि वह उसके साथ भोजन करे। हाँ, एक अतः वह उस फरीसी के घर में जाकर भोजन करने बैठा। वचन 36. आणि पुरुषापैकी कोणी एकाने तू माझ्याबरोबर जेवावे अशी त्याला विनंती केली. और जैसे वचन कहता है 36 में कि फिर किसी फरीसी ने उसकी विनंती की कि वह उसके साथ भोजन करे। मग तो त्या पुरुषाच्या घरात जाऊन जेवायला बसला. इसीलिए परमेश्वर फारसी के घर पे जाकर भोजन करने बैठे। काय झालं त्या ठिकाणी? उसके बाद उस ठिकाने पे क्या हुआ? एक अद्भुत आणि उत्तम भक्तीचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ये भक्ति का उत्तम उदाहरण है। 44 ते 48 आपण वाचूया. हम आगे पढ़ेंगे। ती बाई ते जेवण करत असताना एक पापी स्त्री त्या ठिकाणी आली. भोजन करते समय एक पापी स्त्री वहाँ आती है। आणि ती आली आणि तिनं काय केलं इथे आपल्याला पाहायला मिळतं. देखिए कि वो स्त्री क्या करती है, हम देखते हैं। आणि ते केल्यानंतर पुरुषांमध्ये कुजबूज चालू झाली. और वो करने के बाद फारसियों में कुछ बातें शुरू हो गई। हालेलुया. प्रभूने ते ओळखलं परमेश्वर ने पहचान लिया। आणि तो काय म्हणतो 44 वचन. और देखिए परमेश्वर क्या कहते हैं। वचन 44. हाँ. और उस स्त्री की ओर फिरकर उसने शमौन से कहा, क्या तू इस स्त्री को देखता है? मैं तेरे घर में आया परंतु तूने मेरे पाँव धोने के लिए पानी न दिया, पर इसने मेरे पाँव आंसुओं से भिगोए और अपने बालों से पोंछा। तूने मुझे चूमा न दिया, फिर जब मैं आया हूँ तब इसने मेरे पाँव को चूमना न छोड़ा। तूने मेरे सिर पर तेल नहीं मला, पर इसने मेरे पाँव पर इत्र मला है। इसलिए मैं तुझसे कहता हूँ कि इसके पाप जो बहुत है क्षमा हुए, क्योंकि उसने बहुत प्रेम किया। पर जिसका थोड़ा क्षमा हुआ है वो थोड़ा प्रेम करता है। आगे पढ़ो। हाँ, 48 पर्यंत. ओके. और उसने स्त्री से कहा, तेरे पाप क्षमा हुए. 44 वचन. तेव्हा त्यानं त्या बाईकडे वळून शिमोनाला म्हटले. और इसीलिए तभी उसने उस स्त्री की ओर देखकर कहा, ही बाई तुला दिसते ना? ये स्त्री को देखते हैं? मी तुझ्या घरात आलो, मैं तेरे घर में आया, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही, परंतु तूने मेरे पाँव धोने के लिए पानी न दिया। बघा, परुषी स्वतःला खूप पंडित ज्ञानी समजणारे. देखिए फारसी लोग जो खुद को बहुत पंडित और ज्ञानी समझते हैं। आणि यावेळेला देवाला प्रभूला कोणाची भक्ती आवडली आहे पहा. और देखिए यीशुआ को किसकी भक्ति पसंद आई। तो म्हणतो, परमेश्वर कहते तू हैं, माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही, तूने मेरे पाँव के लिए पानी नहीं दिया, पण हिने आसवांनी माझे पाय भिजवले, पर इस स्त्री ने आंसुओं से मेरे पाँव भिगोए हैं आणि आपल्या केसांनी ते पुसले. और अपने बालों से पोंछे। तू माझा मुका घेतला नाही, तूने मुझे चूमा नहीं, परंतु मी आत आल्यापासून पर जब से मैं आया हूँ हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तब से इसने मेरे पाँवों को चूमना न छोड़ा। तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाही, तूने मेरे सिर पर तेल नहीं मला, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले आहे. पर इसने मेरे पाँव पर इत्र मला है। हालेलुया, 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 हालेलुया। आज आम्ही पण इथे प्रभूच्या बरोबर जमलेलो आहोत. आज यहाँ हम सब एक साथ है परमेश्वर के भवन में। त्या स्त्रीप्रमाणे आम्ही केलं का? उस स्त्री के समान क्या हमने किया? अशी भक्ती आमच्याकडून झाली का? ऐसी भक्ति हमसे हुई है। हालेलुया, हालेलुया। प्रभूच्या पायांसाठी डोळ्यातले अश्रू आज वाहिले का? परमेश्वर के पाँव के लिए क्या हमने अश्रु बहाए हैं? विचारा स्वतःच्या मनाला. खुद से पूछिए। आमच्या अश्रूंनी आम्ही त्याचे पाय धुतले का? हमारे अश्रुओं से क्या हमने परमेश्वर के पाँव धोए हैं? यीशु तेरे करीब आने से, यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. जिंदगी मेरी बदल गई। आठवलं का तुम्हाला त्या वधस्तंभावर? क्या आपको याद है परमेश्वर ने क्या बलिदान दिया है? ते दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आलं का त्यावेळेला? क्या वो दृश्य आपके आंखों के सामने आया है की माझी जिंदगी का बदलली आहे कि म्हणून? मेरा जीवन क्यों बदल गया? आठवल्या का त्याच्या त्या वेदना?
क्या याद किया आपने परमेश्वर ने क्या सहा है? आणि जर आठवले असतील तर नक्कीच डोळ्यातून 2 अश्रू, कमीत कमी 2 अश्रू तरी त्याच्या पावलांवर आज पडले असते. और अगर याद है अगर तो ज़रूर आपके आंखों से आंसू, 2 आंसू ही सही, वो परमेश्वर के पाँव पर गिरे होंगे. हालेलुया. हालेलुया. पुरुषानं त्याला हे दिलं नाही, फारसी ने उन्हें पण त्या परमेश्वर, पापी स्त्रीनं त्याला हे दिलं. फारसी ने ये चीज़ दी नहीं, पर उस पापी स्त्री ने परमेश्वर को दी. मला कधी कधी वाटतं की विश्वासणाऱ्यांकडून हे मिळत नसेल, कभी कभी मुझे लगता है कि जो विश्वासू लोग हैं उनसे ये परमेश्वर को नहीं मिलता होगा, पण जगातले काही भक्तिमान लोक नक्कीच अश्रू ढाळत असतील. पर जब ये जो संसार है इनके जो भक्तिमान लोग हैं वो ज़रूर रोते होंगे. आराधना भक्ती जर करायची असेल ह्या स्त्रीला आपल्या समोर ठेवा. अगर आराधना भक्ति करनी है तो इस स्त्री को अपने सामने रखिए. प्रभू सांगतो आहे, पहा हिने आसवांनी माझे पाय भिजवले परमेश्वर कहते हैं कि आंसू से मेरे पैर भिगोए हैं आणि आपल्या केसांनी ते पुसले. और अपने बालों से पोंछे हैं. तू माझा मुका घेतला नाही, तूने मुझे चुमा न दिया, परंतु मी आत आल्यापासून पर जब से मैं आया हूँ हिने माझ्या पायांचे मुके घ्यायचं सोडलं नाही. तब से इसने मेरे पाँव को चूमना न छोड़ा. मी जेव्हा हे वाचत होतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. जब मैं ये पढ़ रहा था तभी मुझे बहुत आश्चर्य हुआ. मुका घेण्यासाठी लोक काय करतात, गालाचा उपयोग करतात. जब हम चूमते हैं तो हम किसका इस्तेमाल करते हैं? गाल का. गालावर हमारे घेतात. जो गाल है उनका. कोणी कपाळावर घेतो, कोई हाँ. कोई सर चूमता है, कोणी हातावर घेतो, कोई हाथ चूमता है ना. है ना पण प्रियो? पायाचा मुका घेतलेलं कोणी ऐकलंय का कधी? कभी सुना है कि किसी ने किसी के पैर को चुमा है? हालेलुया. आणि विचार करा, त्यावेळेला त्या वाळवंटातून, धुळीतून, ह्याच्यातून त्याच्यातून चालून प्रभूचे पाय काय सुंदर आणि चकचकीत असतील का? और आप सोचिए कि उस वक्त परमेश्वर के पाँव कैसे होंगे? क्या वो धूल से मले नहीं होंगे? नक्कीच मळलेले असतील की नाही? जरूर वो धूल से मले होंगे. कारण का त्या पुरुषाने पाय धुवायला त्याला पाणीच दिलं नाही. क्योंकि फारसी ने पैर धोने के लिए पानी ही नहीं दिया. जेवायला दिलं पण पाणी नाही दिलं. खाना दिया पर पैर धोने के लिए पानी नहीं दिया. हालेलुया. हालेलुया. आणि अशा पायाचे ती मुके घेत बसली होती. और ऐसे पाँव के वो चूम रही थी परमेश्वर के पाँव. मला सांगा, कोणाची भक्ती प्रभूला आवडेल? परमेश्वर को किसकी भक्ति पसंद आएगी? आप बताइए. खूप उणे पडतो आपण. हम बहुत कम पड़ जाते हैं कभी कभी. मांगते बहुत है, बहुत मांगते हैं. हम सिर्फ मांगते रहते हैं परमेश्वर से. बाइबल भी पढ़ते हैं, बाइबल भी पढ़ते हैं, लेकिन जो प्रभू हमसे मांगता है, लेकिन जो प्रभु हमसे मांगता जो है, प्रभू आपल्याकडे मागतो, जो प्रभु हमसे मांगता है आपल्याकडून मिळत नाही प्रियानो. वो हम नहीं दे पाते. तिने त्याच्या पायांचे मुके घेण्याचं थांबवलं नाही. उसने मेरे पैर को चूमना न रोका. तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाही, तो म्हणतो पुरुषाला. तूने मेरे सिर पर तेल नहीं मला, पण तो हिने माझ्या पायांना पर इसने मेरे पाँव को सुगंधी तेल लावलंय. इत्तर मला है. त्यावेळी तेलाची किंमत खूप होती प्रियांनो. उस वक्त के तेल की कीमत बहुत ज़्यादा थी चर्च. आणि सुगंधी तेल म्हटलंय यहाँ पे लिखा है सुगंधी तेल. म्हणजे किती मौल्यवान असेल. मतलब उसका मूल्य बहुत ज़्यादा होगा. हालेलुया. हालेलुया. आता आम्हाला तशा प्रकारचं तेल ओतायचं नाहीये, अभी हमें उस प्रकार का तेल थोड़ी ना उंडेलना है, पण भक्तीचा सुगंध मात्र प्रभूच्या चरणावर नक्की ओतता येईल. पर भक्ति का जो सुगंध है वो ज़रूर हम दे सकते हैं परमेश्वर को. हालेलुया. 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 करू शकतो का? क्या हम कर सकते हैं चर्च? अशी भक्ती, ऐसी भक्ति क्या हम दे सकते हैं? भरतीमय खूप श्रीमंत मनुष्य होता नाही का? सगळे थंड शांत झाले. पार्थोमेल बहुत ही पैसे वाला व्यक्ति था. क्यों नहीं, हमें पता है भरतीमय बाइबल द्वारा. श्रीमंत व्यक्ती होता. म्हणाला गुगली टाकतो मी कधी कधी. देखिए मैं इसलिए बोलता हूँ कभी कभी ताकि मुझे पता चले आपको बाइबल कितना पता है.
भरतीमय आंधळा आणि भिकारी होता. बार्थोमेव जो था वो अंधा और भिखारी था, पण त्याचा जीव वाट पाहत होता, पर उसका जो हृदय है वो इंतज़ार कर रहा था, कारण त्यानं येशूविषयी ऐकलेलं होतं. क्योंकि उसने यीशुआ के बारे में सुना था. त्याला माहित होतं कधीतरी तो येईल इकडे, उसे यह यकीन था कि कभी तो परमेश्वर आएंगे आणि कधी ना कधीतरी माझी भेट घेईल. और कभी न कभी मुझसे मिलेंगे ज़रूर. आणि जेव्हा त्याला कळलं की येशू येत आहे, और जब उसे समझ आया कि परमेश्वर आ चुके हैं, त्याने त्याला आवाज दिला, तभी आवाज़ लगाई उन्होंने. आणि आंधळा भरतीमय और जैसे वो अंधा था. किती वर्ष झाली कितने साल हुए थे? तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळालेलं नाहीये. तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं आपके नाही. प्रार्थना का उत्तर नहीं मिला है. आशा सोडली का? आपने आशा छोड़ दी है या निराश झालात का? क्या आप निराश है? विश्वास ठेवा. विश्वास रखिए. देवाचं प्रत्येक वचन आपल्या जीवनात पूर्ण होणार आहे. परमेश्वर का जो एक एक वचन है वो हमारे जीवन में पूरा होगा. हालेलुया. हालेलुया. काय पाहिजे त्याच्यासाठी? क्या चाहिए उसके लिए? फक्त भक्ती आणि सिर्फ आराधना. भक्ति और आराधना. हालेलुया. हालेलुया. मी माझ्या लहानपणी टीव्ही रेडिओवर अभंग ऐकायचो. मैं बचपन में रेडियो पर सुनता था. मला ते अभंग खूप आवडायचे. मुझे वो काफ़ी अच्छा लगता था सुनने के लिए. त्यातलाच एक अभंग मला अजूनही आठवतो. मुझे एक चीज़ याद जो है मैं आपको बताना चाहूँगा. भेटी लागी जीवा लागली सियास. मुझे भेटी लागी जीवा लागली सियास. पाहे रात्रंदिवस वाट तुझी भेटी लागी जीव. मुझे मिलने की ओढ़ लगी है. ये गीत था जो मैं सुनता था. मुझे मिलने की ओढ़ लगी है. तेव्हा कोण मला येशूविषयी सांगितलं होतं? तभी किसी ने क्या मुझे यीशु के बारे में बताया था? कोणीच नाही. किसी ने भी नहीं बताया था. पण जो आत्मा त्याचा आहे ना, पर जो परमेश्वर का आत्मा है तो तेव्हाही होता. वो तभी भी था. म्हणून ती तळमळ तेव्हा पण होती. इसीलिए जो वो तड़प थी पहले भी थी. भटकलेली होती, भटका हुआ था, योग्य मार्गावर आणून पर बसवलं. परमेश्वर ने योग्य मार्ग पर लाकर मुझे खड़ा किया. आता आमचं हृदय असं तयार होतं का? क्या आपका हृदय ऐसे तैयार होता है? भेटी लागी जीवा लागली सियास. क्या आपका हृदय तड़पता है भेंट के लिए परमेश्वर के? आहे रात्रंदिवस वाट तुझी. रात और दिन में इंतजार करता हो. पाहता कधी भेटशील, कधी बोलशील. आप मेरी भेंट कब लोगे परमेश्वर? आप कब मुझसे बात करोगे? उत्तम अर्पण, जो सबसे बेहतरीन अर्पण है, भक्ती. सबसे बेहतरीन भेंट भक्ति आत्म्यात आणि है. खरेपणात केलेली भक्ती. आत्मा और सच्चाई से करने वाली तरुणांना भक्ति. तुमच्यासाठी सुद्धा वचन असं म्हणतं की तरुणपणात पत्करलेली भक्ती ही मरणाची उत्तम. किती तरुण मरणाची तयारी करतायत? जो जवान है, जैसे वचन कहता है कि जवानी में दी हुई भक्ति, वो हालेलुया. मरने की तैयारी के लिए कितने लोग कोशिश करते हैं. कितने लोग कोशिश कर रहे हैं. या सुट्टीमध्ये अभी इस छुट्टी में आमचा विचार आहे तरुणांनी एकत्र यावं. हमारा ये विचार है कि जो जवान है वो एकत्रित हो जाए. माझा आत्मा त्यांच्यासाठी खरोखर तळमळतो. मेरा जो आत्मा है वो सच में बहुत ही व्याकुल होता है, तड़पता है उनके लिए. आपल्या मंडळीकडे पाहिलं की एकदम विचित्र स्थिती दिसते मला.
मुझे बहुत ही विचित्र स्थिति नजर आती है जवानों को लेकर। इकडे म्हातारे लोक तरुणांसाठी प्रार्थना करत आहेत, यहाँ पर जो बूढ़े बूढ़िया है वो जीने के लिए प्रार्थना कर रहे हैं, परंतु इतर मंडळांमध्ये तलासरीमध्ये तरुण लोक म्हाताऱ्यांसाठी प्रार्थना करत आहेत. पर बाकी के चर्च में, तलासरी के चर्च में जो जवान है वो प्रार्थना कर रहे हैं उनके लिए जो बूढ़े बूढ़िया है. तर मरणाची तयारी करायची असेल तो अगर आपको मरने की तैयारी करनी है, तर जेव्हा जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा तेव्हा या. जब जब बुलाया जाए तब तब आइए. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला वाटत नाही, आपको क्या ये नहीं लगता, तुमच्या हृदयाला टोचणी लागत नाही क्या आपके हृदय को ये चीज, की मी संडे ख्रिश्चन झालोय? क्या आपको ये महसूस नहीं होता कि आप सिर्फ संडे के दिन संडे क्रिश्चियन हो चुके हैं? हेलो चर्च. प्रभु आपलं सहाय्य करेल. परमेश्वर हमारा सहाय्य करेंगे. धन्यवाद देंगे पूरे दिल से. धन्यवाद देंगे परमेश्वर को पूरे दिल से. मी आप इथे थांबतो. मैं समाप्त करता हूँ. खूप आहे. बहुत सारी चीज़ें हैं. आणि खरंच सांगतो प्रियांनो की जे जे काही आज देवानं प्रकट केलं, मैं सच सच कहता हूँ सब तुम सभी को कि जो भी परमेश्वर ने मुझे बताया, मेरे इस डायरी में कुछ भी लिखा हुआ नहीं है. मेरे डायरी में कुछ भी लिखा हुआ नहीं है. जो जो परमेश्वर ने मुझसे कहा, एक दो वचन मैंने लिख कर रखे हैं. एक दो वचन लिख कर रखे हैं सिर्फ. तो देखिए प्रभु की आत्मा, पहा प्रभूचा आत्मा आपल्यासाठी किती चांगला आहे. देखिए परमेश्वर की आत्मा हमारे लिए कितनी भली है. तुम्ही कुठेही कसेही असा, परंतु रात्रंदिवस तुमचं हृदय आपल्या देवाला गात राहिलं पाहिजे. आप कहाँ भी हो जाए, रात और दिन आपका हृदय परमेश्वर की तरफ लगा रहे और उसके गीत गाए. आपण उभे राहूया. आइए हम खड़े हो जाए.